नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आय होप नेक्स्ट जे चॅप्टर आपण आता स्टार्ट केलेला आहे ग्रॅव्हिटेशन, तर त्याचा लास्ट व्हिडिओ जो आहे तर तो तुम्ही सगळ्यांनी बघितलेला असेल. केप्लर्स लॉ जे आहे तर ते केप्लर्स लॉ तुम्ही प्रॉपरली बघा. तिघ लॉचे स्टेटमेंट जे आहे तर हे स्टेटमेंट तुम्हाला प्रॉपरली करून घ्यावे लागतील. ओके, पहिला जो स्टेटमेंट होता शॉर्टली आपण बघू. फर्स्ट स्टेटमेंट मध्ये आपण बघितलं होतं की इच अँड एव्हरी प्लॅनेट्स रिव्हॉल्व अराउंड द सन इन द एलिप्स ऑफ फोकाय. ओके, आणि नेक्स्ट होता स्वीप्स इक्वल डिस्टन्स इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. आणि थर्ड वन जो होता तर तो होता रिव्हॉल्युशन ऑफ टाइम पिरियड इज रिव्हॉल्युशन ऑफ टाइम पिरियड इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द क्यूब रूट ऑफ मीन डिस्टन्स बिटवीन देम. हे तीन लॉज जे आहे हे तीन लॉज आपण बघितले आहे. हे तिघ लॉज तुम्ही प्रॉपरली करून घ्या. याच्यानंतरचा आज आपण नेक्स्ट टॉपिक बघणार आहोत युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. आता ग्रॅव्हिटेशनचा जो युनिव्हर्सल लॉ आहे तर तो लॉ काय सांगतो त्याच्या आधी आपण एक छोटासा कन्सेप्ट बघू की न्यूटन जे आहे हे न्यूटनचं सायंटिस्टने आपल्याला काय सांगितलं की युनिव्हर्समध्ये जितके पण ऑब्जेक्ट्स आहे सगळ्या ऑब्जेक्ट्समध्ये तुम्हाला ग्रॅव्हिटेशन फोर्स जो आहे तर तो सापडणार आहे. तर पॉइंट बघा तोच लिहिला आपण. अकॉर्डिंग टू न्यूटन एव्हरी ऑब्जेक्ट इन दिस युनिव्हर्स अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट with a certain force. The force with which two objects attract each other is called gravitational force. युनिव्हर्स मध्ये तुम्हाला जितके पण ऑब्जेक्ट दिसत आहेत तर हे सगळे ऑब्जेक्ट्स जे आहे हे सगळे ऑब्जेक्ट्स एकमेकांना काय करतात अट्रॅक्ट करतात. ओके, आता हे अट्रॅक्ट का करतात बिकॉज दे हॅव अ सर्टन फोर्स अँड दॅट फोर्स इज नथिंग बट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. नाउ कन्सिडर इफ द ऑब्जेक्ट इज स्मॉल then gravitational force is also small. जर ऑब्जेक्ट स्मॉल आहे तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स पण कसा असणार आहे त्या ठिकाणी स्मॉल. ओके, आणि जर ऑब्जेक्ट लार्ज आहे ओके तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स पण कसा असेल त्या ठिकाणी लार्ज. तर या ठिकाणी जितके पण तुम्ही युनिव्हर्स मध्ये ऑब्जेक्ट बघत आहात तर त्या ऑब्जेक्टचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे तर तो कमी पडतो ऍज कम्पेअर्ड टू अर्थ. म्हणून अर्थकडे सगळे ऑब्जेक्ट्स जे आहेत तर ते अट्रॅक्ट होतात ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स अँड अर्थ कन्सिस्ट ऑफ लार्ज अमाउंट ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. त्याच्यानंतर आता लॉ काय सांगतो ह्याच कन्सेप्ट वरून न्यूटनने एक लॉ जो आहे ग्रॅव्हिटेशनल लॉ किंवा लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन तो प्रपोज केला. आता हा लॉ काय आहे एव्हरी बॉडी इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट एव्हरी अदर बॉडी विथ अ फोर्स. आता पॉइंट लक्षात घ्या, युनिव्हर्स मध्ये जितक्या पण बॉडी आहे तर त्या सगळ्या बॉडी जनरली एकमेकांना अट्रॅक्ट करतात विच इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ देअर मासेस. आता ज्या पण बॉडी एकमेकांना अट्रॅक्ट करता आहे हे कोणाला डायरेक्टली प्रपोर्शनल आहे मासेसला आणि इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. आणि इनव्हर्सली कोणाला प्रपोर्शनल आहे त्या दोघांच्या डिस्टन्सला. आपण यासाठी एक एक्झाम्पल बघू. बघा मी दोन ऑब्जेक्ट घेते. फ्रॉम दॅट वन इज द ए अँड अनदर इज द बी. किती ऑब्जेक्ट मी या ठिकाणी घेतले दोन. त्याच्यापैकी ए जो आहे तर तो ए आहे जनरली ऑब्जेक्ट ए आणि ऑब्जेक्ट बी. ऑब्जेक्ट ए चं जे मास आहे तर ते आपण m1 कन्सिडर करू आणि ऑब्जेक्ट बी चं जे मास आहे तर ते मास आपण काय कन्सिडर करणार आहोत m2. आणि दोघांमधला जे डिस्टन्स आहे तर हे डिस्टन्स आपण कन्सिडर करणार r. ओके, तर आपण डेफिनेशन मध्ये बघा काय म्हटलंय की एव्हरी बॉडी इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट्स ईच अदर बॉडी विथ अ फोर्स विच इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ देअर मासेस. आता याच्यामध्ये आपण बघा फर्स्ट स्टेटमेंटचा जो फॉर्म्युला आहे जर फॉर्म्युला आपल्याला प्रिपेअर करायचा असेल तर आपण काय प्रिपेअर करणार द फोर्स बिटवीन अ फोर्स बिटवीन टू बॉडीज is directly proportional to their masses.
ओके, जर तुम्ही दोन बॉडी घेतल्या ओके आणि त्या दोन बॉडी ज्या आहे तर त्या बॉडीचा जो मासेस आहे हा फोर्सला कसा असणार आहे, डायरेक्टली प्रपोर्शनल. दॅट इज एफ इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू m1 अँड m2. दोन बॉडी आपण घेतलाय, फ्रॉम दॅट वन इज m1 अँड अनदर वन इज m2. therefore f is directly proportional to m1 and m2. नेक्स्ट जो पॉइंट आहे तर तो नेक्स्ट पॉइंट आपण काय म्हणणार, and inversely proportional to the square of distance between them. आता या ठिकाणी डिस्टन्स काय घेतलेले आपण r, जनरल तुम्ही हे डिस्टन्स d सुद्धा घेऊ शकतात, स्मॉल d. ओके, तर सेकंड स्टेटमेंट आपण त्या ठिकाणी राईट करू शकतो, फोर्स इज इनव्हर्सली proportional to the square of distance between them. F is inversely proportional to r square. These are the two statements from the universal law of gravitation. युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन जो आहे हा लॉ काय सांगतो आपल्याला की ज्या पण बॉडी आहे युनिव्हर्स मध्ये, ह्या सगळ्या ज्या बॉडी आहे ह्या सगळ्या बॉडीमध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. फक्त स्मॉल असेल तर स्मॉल ग्रॅव्हिटेशनल फोर्स, लार्ज असेल तर लार्ज ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओके, पण त्याच्यावरून आपण स्टेटमेंट काय प्रिपेअर केलंय की जो एव्हरी बॉडी इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट्स एव्हरी अदर बॉडी विथ अ फोर्स. दोघं बॉडी जे आहेत तर त्या एकमेकांना अट्रॅक्ट करतात विथ द हेल्प ऑफ फोर्स, अँड दिस फोर्स इज डायरेक्टली proportional to the product of their masses and inversely proportional to the square of distance between them. यासाठी आपण एक एक्झाम्पल जे आहे तर ते एक्झाम्पल कन्सिडर केलेलं आहे. एक्झाम्पल मध्ये आपण दोन बॉडी घेतलाय, फ्रॉम दॅट फर्स्ट वन इज m1 आणि अनदर वन इज m2. ओके, ए आणि बी, एचं मास आहे m1 आणि बी चं मास आहे m2. फर्स्ट स्टेटमेंट काय होतं, फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द टू बॉडीज, that is F is directly proportional to the m1 and m2, and force is inversely proportional to the square of distance between them, that is F is inversely proportional to the 1r cube. या इक्वेशनला आपण फर्स्ट नंबर देणार, याला सेकंड. आता दोघं इक्वेशन जर मी मिक्स केलं तर मला इक्वेशन मिळेल F is directly proportional to the m1 and m2 and inversely proportional to the r cube. ओके, हे इक्वेशन्स जे आहे तर ते मला या ठिकाणी युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनचं जनरली मिळालेलं आहे. आता या ठिकाणी डायरेक्टली प्रपोर्शनॅलिटीचं साइन आहे, हे डायरेक्टली प्रपोर्शनॅलिटीचं साइन जे आहे तर ते मला रिमूव्ह करावं लागेल आणि कॉन्स्टंट जो आहे तर तो मला या ठिकाणी ऍड करावा लागेल. देअरफॉर F इज इक्वल टू G, कॅपिटल G, m1 m2 r स्क्वेअर. या ठिकाणी मी काय ऍड केलेला आहे, कॉन्स्टंट, अँड दॅट कॉन्स्टंट इज नथिंग बट द युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट. ओके, हा जो जी आहे या ठिकाणी, या जी ला तुम्ही म्हणणार आहात ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. पॉइंट लक्षात ठेवायचा आहे, जी इज नथिंग बट द ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. स्क्रीनशॉट तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. तर लास्ट याच्यामध्ये आपण जनरली एक फॉर्म्युला कॅल्क्युलेट केला, दॅट इज लॉ ऑफ युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. फॉर्म्युला आहे F इज इक्वल टू G m1 m2 अपॉन r स्क्वेअर. आता याच्यामध्ये पॉइंट बघा, जर मी r स्क्वेअर म्हणजे डिस्टन्स जर इन्क्रीज केला तर फोर्स अल्टिमेटली डिक्रीज होईल ना, इनव्हर्सली प्रपोर्शनल आहे आणि हा काय या ठिकाणी स्क्वेअर. जर मी हा इन्क्रीज केला तर हा 1/4 या ठिकाणी डिक्रीज होणार आहे. मास जर इन्क्रीज केला तर फोर्स पण अल्टिमेटली काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. आता या फॉर्म्युल्यावरून मला युनिट फाइंड आउट करायचं आहे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. तर मी हे इक्वेशन रिअरेंज करणार, G इज इक्वल टू r स्क्वेअर, सॉरी G इज इक्वल टू F r स्क्वेअर अपॉन m1 अँड m2. ओके, हे इक्वेशन्स जे आहे तर ते इक्वेशन आपल्याला ह्या ठिकाणी मिळणार आहे.
देअरफॉर G इज इक्वल टू F फोर्सचं युनिट आहे न्यूटन, त्याच्यानंतर या ठिकाणी डिस्टन्स युनिट आहे मीटर, बट या ठिकाणी R स्क्वेअर आहे देअरफॉर मीटर स्क्वेअर, आणि मासचं जे डिस्टन्स मासचं जे आपण युनिट घेतो तर ते घेतो kg, इट्स अ kg स्क्वेअर. Therefore, the unit of G is equal to Newton meter square per kg square किंवा न्यूटन मीटर स्क्वेअर kg इनव्हर्स स्क्वेअर. ओके, तर हे युनिट झालं तुमचं Gचं. तुम्हाला युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन वरती स्टेटमेंट जे आहे तर ते स्टेटमेंट विचारलं जातं. स्टेटमेंट मध्ये तुम्ही पूर्ण स्टेटमेंट राईट करा. डेरिव्हेशन्स म्हणजे शॉर्टली जनरली फॉर्म्युला तुम्ही राईट करू शकता. 1 मार्कांसाठी ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटचं युनिट जे आहे तर ते युनिट विचारलं जातं. याच्यानंतर याची व्हॅल्यू पण विचारली जाते. ओके, तर ती व्हॅल्यू पण आपण बघू. डायरेक्टली तुम्हाला व्हॅल्यू दिली आहे. तर या पूर्ण फॉर्म्युल्यामध्ये सपोज कन्सिडर R is equal to 1. R means what? डिस्टन्स 1 मीटर आहे आणि त्याच्यानंतर मास जो आहे मास M is equal to 1 kg. ओके, तर पूर्ण जी टर्मिनॉलॉजी आहे तर ती काय होऊन जाते G is equal to what? F. आता जीचा जो जीची जी व्हॅल्यू आहे तर ती व्हॅल्यू या ठिकाणी तुम्हाला डायरेक्टली दिलेली आहे. युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनची जी व्हॅल्यू आहे दॅट इज द व्हॅल्यू ऑफ G इज इक्वल टू 6.67 into 10⁻11. ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू ऑल ओव्हर युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे. तर ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू ऑल ओव्हर कशी असणार आहे? कॉन्स्टंट असणार आहे. देअरफॉर G is equal to 6.67 into 10⁻11 Newton meter per kg square. Okay, this is the value of G and this is the universal law of gravitation. I hope टॉपिक जो आहे तर तो सगळ्यांना लक्षात आला असेल. एकदम सिंपल टॉपिक आहे. युनिट्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. फक्त फॉर्म्युला तुम्हाला या ठिकाणी रिअरेंज करायचा आहे आणि फॉर्म्युलामध्ये तुम्हाला ऍडिशन्स जी आहे तर ती करायची. याच्यानंतरचा आपला टॉपिक आहे तर तो आहे इनव्हर्स स्क्वेअर रूल. चला, नेक्स्ट जो टॉपिक आहे आपला तर तो टॉपिक आहे इनव्हर्स स्क्वेअर रूल. आता इनव्हर्स स्क्वेअर रूल जे आहे तर ते काय बघा. याच्या आधी आपण युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन जो आहे तर तो टॉपिक बघितला. युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन मध्ये आपण एक स्टेटमेंट केलं होतं F इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मास, आणि दुसरं जे स्टेटमेंट होतं तर ते होतं F इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द डिस्टन्स, स्क्वेअर ऑफ डिस्टन्स. तर हे जे स्क्वेअर ऑफ डिस्टन्स आहे हे जनरली सायंटिस्ट म्हणजे न्यूटन्स यांनी कुठून आणलं आणि कसं आणलं, तर त्यासाठी त्यांनी एक लॉ जो आहे एक रूल जो आहे इनव्हर्स स्क्वेअर रूल तर तो आपल्या समोर मांडला. आता या रूलनुसार त्यांनी 2 गोष्टी ज्या आहेत तर त्या कन्सिडर केल्या. तर त्याच्यापैकी फर्स्ट कंडिशन होती किंवा फर्स्ट जी गोष्ट होती तर ते होतं केप्लर्स थर्ड लॉ. तो लक्षात ठेवणं तुम्हाला मस्ट इम्पॉर्टंट आहे. आणि दुसरं जे ऑर्बिट आहे प्लॅनेटचं हे ऑर्बिट तुम्हाला सर्क्युलर फॉर्म मध्ये कन्सिडर करून घ्यावं लागेल. ऑर्बिट जे आहे हे ऑर्बिट तुम्हाला कोणत्या फॉर्म मध्ये कन्सिडर करावं लागेल? सर्क्युलर फॉर्म मध्ये. ओके, तर तोच पॉइंट आपण या ठिकाणी लिहिलाय. कन्सिडर अ प्लॅनेट ऑफ अ मास m मूव्हिंग विथ अ वेलॉसिटी v अराउंड द सन इन अ सर्क्युलर मोशन, आणि रेडियस जी आहे तर ती रेडियस असणार आहे r. A centripetal force F acts on the orbiting planet. आता एखादा ऑब्जेक्ट जो आहे किंवा एखादा प्लॅनेट आहे तर तो प्लॅनेट तुम्हाला कन्सिडर करायचा आहे. तर त्या प्लॅनेटचं मास जे आहे तर ते मास m असणार आहे आणि तो ऑब्जेक्ट जो आहे v एवढ्या वेलॉसिटीने काय होतोय? मूव्ह होतो आहे. ओके, इन अ सर्क्युलर मोशन. या ठिकाणी मोशन जे आहे तर ती मोशन तुम्हाला सर्क्युलर मोशन जे आहे तर ती कन्सिडर करावी लागेल. आणि जो जनरली जो प्लॅनेट आहे तर त्या प्लॅनेटमध्ये सेंट्रिपिटल फोर्स जो आहे हा सेंट्रिपिटल फोर्स त्या ठिकाणी प्रेझेंट असणार आहे.
आपल्याला माहिती सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला F इज इक्वल टू mv² अपॉन r. ओके, देअरफॉर या ठिकाणी प्लॅनेट्स कॉन्स्टंट आहे, मग मास जो आहे तर तो आपण कॉन्स्टंट घेऊ शकतो. कॉन्स्टंट टर्म निघाली तर या ठिकाणी होऊन जाणार F इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द v² अँड इनवर्सली प्रोपोर्शनल टू द r. Now next, if the planet takes time t to complete one revolution around the sun, then its velocity. जर प्लॅनेट जो आहे हा प्लॅनेट एक रिव्हॉल्युशन साठी टी एवढा टाइम घेत आहे, तर त्या ठिकाणी व्हेलॉसिटी काय जाणार, ही व्हेलॉसिटी आपण जनरली लास्ट इयर सुद्धा कॅल्क्युलेट केलेली आहे लॉज ऑफ मोशन मध्येच. v इज इक्वल टू 2πr अपॉन टी. ओके, आता 2π अगेन कॉन्स्टंट, v इज इनवर्सली v इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू r अँड इनवर्सली प्रोपोर्शनल टू द t. ओके, आता दोघं साईडला तुम्हाला स्क्वेअर करून घ्यायचे. फर्स्ट v² इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द r² अँड अपॉन t². स्क्वेअर केल्यानंतर दोघं साईडला तुम्हाला आता एका साईडला एकाने मल्टिप्लाय पण करायचं आहे r ने आणि डिवाइड पण करायचं आहे. तर इक्वेशन काय होऊन जाते, तुम्हाला ही जी टर्मिनॉलॉजी आहे ह्या टर्मिनॉलॉजीला मल्टिप्लाय पण करा आणि डिवाइड पण करा r ने. Therefore v² is directly proportional to the r³ and inversely proportional to the t² into 1 upon r. r³ upon t² is equal to what? Constant according to Kepler's third law. आपल्याकडे इक्वेशन काय आहे, v² is इनवर्सली प्रोपोर्शनल टू r. हे इक्वेशन आपल्याकडे राहिलेलं आहे. तर ही व्हॅल्यू कोणाची मिळाली आपल्याला, v ची. ही व्हॅल्यू आपण या इक्वेशन मध्ये पुट करणार. फर्स्ट सेकंड नंबर F इज इक्वल टू v² अपॉन r. तर याच्यामध्ये पुट केल्यानंतर आपल्याला मिळणार आहे F इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू द r². दिस इज द इनवर्स स्क्वेअर रूल. तुमच्या बुक मध्ये थोडं डिफरंट दिलेलं आहे आणि मी जे आहे तर मी ते थोडं डिफरंट घेतलेलं आहे. ओके, आय होप आजचा व्हिडिओ सगळ्यांना कळलेला असेल. व्हिडिओ स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकतात. मी थोडा डिफरंट पद्धतीने जनरली एक्सप्लेन केलेला आहे इनवर्स स्क्वेअर रूल. कनेक्टिव्हिटी जी आहे तर ती होते, यामध्ये तुम्हाला फक्त 2 फॉर्म्युला लक्षात ठेवायचे, मग पुढे कंटिन्यू करायचं. हा एक फॉर्म्युला आणि हा एक फॉर्म्युला, मग स्टेप बाय स्टेप तुम्हाला फक्त ऍड करायचं आहे. पहिले स्क्वेअर करून घ्या आणि त्याच्यानंतर मल्टिप्लाय आणि डिवाइड करून घ्या. सिंपल. जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके, आय होप ह्या 2 ते 3 दिवसामध्ये माझे 150 सबस्क्रायबर जे आहे तर ते होऊन जायला पाहिजे, अशी मी तुमच्याकडनं अपेक्षा करते. थँक्यू.